माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन। आज येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन करण्यात आले। शहर तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विशेष प्रयत्नातून ही योजना सुरू करण्यात आली असून जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले। आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण जे आहे वैद्यकीय मदत कक्ष जे आहे आपण सुरू करत आहोत। अनेक लोकांना जे आहे वेगवेगळे आजार असतात आणि शासनाच्या अनेक स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम्स ज्या आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवून घेण्याच्या दृष्टीने जे आहे बायोमेट्रिकच्या आधारे जे आहे त्यांची नोंदणी करून घेणं आवश्यक असतं आणि म्हणूनच जे आहे अनेक जे आहे रुग्णालयांना वगैरे जे आहे बायोमेट्रिकची ही सुविधा काही ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जे आहे जवळजवळ 16 ठिकाणी जे आहे बायोमेट्रिकच्या ह्या मशीन्स ज्या आहेत आपण त्यांना देणार आहोत। त्याचबरोबर आपल्या येवल्यातील या संपर्क कार्यालयामध्ये सुद्धा आपण हे कक्ष सुरू करत आहोत। त्याचं काम जे आहेत आमचे सहकारी जे आहेत संतोषजी खैरनार हे ते बघणार आहेत आणि त्यांच्या निगराणीखाली जे आहे हे सर्व काम जे आहे ते होणार आहे। ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत। एक रुग्ण मार्गदर्शन आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, विविध योजनांची माहिती व मदत, मोफत आरोग्य शिबिरं आहेत, औषधं मदत आहे, विशेष सेवा, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सहाय्य असेल, पॅलिएटिव्ह केअर सेवा असेल, या सर्व सुविधा ज्या आहे ह्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे। ह्या दृष्टीने जे आहे आपण ही सेवा जी आहे इकडे सुरू करत आहोत। निश्चितच आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, सुनेत्राताई पवार असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी जे आहे या शासनाच्या माध्यमातून ह्या सर्व सुविधा ज्या आहेत सामान्य जनतेसाठी ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याचा फायदा जो आहे तो या सर्व रुग्णांनी जे आहे घेतला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे आहे आमच्यासारखे जे लोक आहेत, जे सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा जे आहे हे सहकार्य जे आहे शासनाला केलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे सहकार्य जे आहे सामान्य जनतेला केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जे आहे आम्ही वैद्यकीय मदत कक्ष हे जे आहे हे सुरू करण्याचं ठरवलेलं आहे आणि आजपासून जे आहे ही मदत कक्ष जे आहे इथे येवल्या इथे जे आहे हा कॅम्प सुरू आहे। त्याचबरोबर अनेक जे हॉस्पिटल्स आहेत तिथे सुद्धा जे आहे ह्या बायोमेट्रिक मशीन्स देऊन जे आहेत तिथे सुद्धा रुग्णांना त्याचा फायदा मिळणार आहे, त्याचा लाभ मिळणार आहे। त्यांच्या माध्यमातून जे आहे ही सुविधा जी आहे लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवण्यास मदत होणार आहे आणि लोकांना त्याच्यातून जे आहे त्यांच्या अडचणी ज्या आहेत ते